आहे ते राष्ट्रवादी शरद पवार गटाची पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक झालेली आहे आणि आत्ता पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक संपल्यानंतर शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात जे आहे तो निषेध आंदोलन सुरू आहे। या सर्वावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे आहेत। पुण्यात जो आहे तो निषेध मोर्चा काढला जातोय इलेक्शन कमिशनच्या विरोधात आणि शरद पवारांच्या हातून असा अमानुषपणे पक्ष हिसकावून घेतला असं एक भावनिक वातावरण केलं जातंय। मुळामध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोठे साहेब आणि अजितदादा या दोघांचीही केस केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चालू होती। त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी निर्णय लागणं गरजेचं तो लागणार होता, पुराव्यानिशी लागणार होता। तसा तो निर्णय आमच्या बाजूनी लागला। त्यांना लोकशाहीतनं अधिकार आहे, त्यांनी आंदोलन करावं किंवा अजून काही त्यांना लोकशाहीच्या याच्यामध्ये जे काही करता येईल त्यांनी करावं। त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी जर कोर्टात जाऊन त्यांची पुराव्यानिशी जर बाजू मांडली तर आज निकाल वेगळा लागला असता। कसं राजकारणामध्ये नुसतं भावनिक होऊन किंवा सातत्याने जे कालपासून निर्णय लागल्यानंतर शरद पवार साहेबांकडनं पक्ष हिसकावून वगैरे घेतला असा कोणी कुणाचं हिसकावून घेऊ शकत नाही। मुळामध्ये हिसकावून प्रॉपर्टी किंवा या गोष्टी घेतात। नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्याच्या पक्षाचा जन्म माननीय शरद पवार साहेबांनी दिला, तो वाढवला। आज शरद पवार साहेब तो मोठा केला, शिव शाहू फुले हे सगळे विचार आपल्याला दिले। परंतु आज शरद पवार साहेबांचं वय 82 निवृत्तीचं वय आहे। त्याच्यानंतर तो कुणाकडे तरी जाणारच होता ना। परंतु आणि मोठे साहेब सुद्धा द्यायला तयार होते, परंतु ही जी नासकी लोक आहेत मोठ्या साहेबांच्या आजूबाजूला त्यांना जाणून बुजून पक्षाचं वाटोळं करायचं आहे, जाणून बुजून पक्षामध्ये हे तटगट दाखवायचे आहेत। त्या लोकांच्या या ज्या काही त्यांनी हे घडवलं हे आमच्यासाठी पण दुर्दैवी आहे, परंतु आम्हाला कायद्याचा आधार घेणं हा घेतल्याशिवाय पर्याय नव्हता आणि लोकशाहीने तो आम्ही घेतला। तो निर्णय आमच्या बाजूनी झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह त्याच्यानंतर नाव हे माननीय अजितदादांना मिळाले। म्हणजेच जे स्वतः शरद पवार साहेब स्वइच्छेने प्रस्ताव मंजुरी पक्षाला एक लक्षात घ्या, पक्षाला तुम्ही प्रॉपर्टी समजू नका। मुद्दा एक, दुसरा मुद्दा शिवसेनेशी ही केस तुम्ही एकत्र करू शकत नाही, कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला शिवसेनेचा दाखला देण्यात आलेला नाही, म्हणजे केसला म्हणतात आमच्या वकिली भाषेमध्ये, तो नाहीये। ती केस वेगळी आहे, ही केस वेगळी आहे। याच्यामध्ये प्रस्ताव होतात, अनुमोदन होतं, मंजुरी होती। मागही तुम्हाला आठवत असेल की मोठ्या साहेबांनी राजीनामा दिला होता। राजीनामा दिल्यानंतर तो 4-5 दिवसानंतर त्यांनी माघारी घेतला। त्याच्यामध्ये जे काही प्रस्ताव मंजूर झालेत नाही झालेत हे मोठ्या साहेबांना अजितदादांना माहिती आहे। आता पुण्यात शरद पवार गटाचे कार्यकर्ते असतील किंवा शहर प्रमुख असतील हे आक्रमक झाल्याचं दिसून येते ना। आगामी लोकसभा निवडणुकीत आता तुम्हाला त्यांचं सामोरे जावं लागणार आहे। 2 गट समोरासमोर येतील असं वाटतंय का? नाही, आम्ही आत्ताही समोरासमोर आहोत, त्याच्यामुळे त्यांनी आक्रमक व्हायचंय का अजून काय व्हायचंय? माझं तर म्हणणं आहे की त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन आर्ग्युमेंट आक्रमकपणे पुराव्यानिशी केली। ती जर न्यायालयाची लढाई झाली पण जी रस्त्यावरची लढाई आहे त्यामध्ये शरद पवार गट आणि राष्ट्रवादी हे 2 गट आक्रमक होऊन समोरासमोर येतील। आम्ही आजही समोरासमोर आहोत, आम्हाला त्यांना हिनवायचं नाहीये, डिवचायचं नाहीये, पण त्यांनी जर आम्हाला हिनवलं आणि डिवचलं तर आम्ही जशाच तसं उत्तर द्यायला तयार आहोत ना। आजही ते आमच्या परिवारातील एक त्यांना म्हणजे भाग मानतो आम्ही त्यांना, कारण का एक लक्षात घ्या की आम्ही एकत्र काम केलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एका जुटीने महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काम करत होता, दिल्लीमध्ये काम करत होता, परंतु काही लोकांमुळे ही जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला तर फक्त माननीय अजितदादा काम करणारे नेते परिस्थिती हँडल करतायत खमकेपणाने उभं राहून। त्याच्यामध्ये ही नालायक नासकी लोक दादांना बदनाम करतायत, घरफोड्या म्हणतायत। काय घरफोडी केली हो तुमची? जर 52 आमदारांपैकी 45 आमदार जर सह्या देत असतील आणि जर सत्तेमध्ये सहभागी होत म्हणत असताल तर ही घरफोडी झाली। घरफोडीला सुद्धा वाक्य आहेत, त्याच्यामुळे आरोप करणाऱ्याने तोंडाला लगाम लागून आरोप करा, नाहीतर तुमच्यावरचे जे आहेत ना खऱ्या घटना आणि परिस्थिती, म्हणजे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाहेर आंदोलन करतायत ना ते ऑफिस सुद्धा अजितदादांनी दिलेले, परंतु ते अजितदादांनी तुमच्याकडनं घेतलं नाही किंवा आमच्यासारख्यांना सांगितलं की ठीक आहे काही फरक पडत नाही। म्हणजे दादा एवढ्या मोठ्या मनाचे आहेत आणि याची लाज काहीतरी त्या तिकडच्या आमच्या सहकाऱ्यांनी
बागळली पाहिजे की जे आपण काही दादांबद्दल बोलतोय करतोय. म्हणजे मी आजही सांगते की जिथे तुम्ही अजितदादांच्याच बाबतीत विरोधात आंदोलन करताय तेच ऑफिस अजितदादांचं हो. तुम्हाला मनाची लाज नाही तर तुम्ही बाकीच्या लाजा काय पाळणार आहात. असो तरी सुद्धा माझ्या त्या सहकारी बंधूंना सांगायचंय की निर्णय आमच्या बाजूनी लागलेला आहे. आम्ही सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा आहेत आणि शरद पवार साहेब हे आधारस्तंभ आणि दैवत आहेत. नक्कीच. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचं जे आंदोलन चालू आहे ते कार्यालय देखील अजित पवारांचंच आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.